लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी फक्त 8 दिवस उरलेत आणि आत्ताच वातावरणात प्रसन्नता पसरली आहे. मार्केट पण खूप छान सजलीत. लवकरच गणपती बाप्पा येणार, तर मग आज गणपती बाप्पाच्या अगदी जवळचा विषय म्हणजेच मोदक रेसिपीज करूयात. पण मी आज बनवणार आहे पान मोदक, ते पण कसलाही गॅस न पेटवता. हे मोदक 15 दिवस फ्रीजमध्ये आरामशीर टिकतात. ही जी पान मोदकची रेसिपी आहे ती बनवायला पण अगदी इझी आहे. आता गणपती बाप्पासाठी प्रसाद बनवतोय म्हणल्यावर त्यांच्या आशीर्वादाशिवाय तो इनकम्प्लीटच आहे. त्यामुळे आधी गणपती बाप्पाची छोटीशी पूजा केली, त्यानंतर त्यांचा आशीर्वाद घेतला आणि मग रेसिपीकडे वळले. तर मी माझ्या छोट्याशा गॅलरीमध्ये छोटंसं गार्डन निर्माण केलेलं आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. मी माझ्या गॅलरीत नागवेलीच्या पानांचा म्हणजेच खायच्या पानाचा जो वेल लावला आहे त्याचीच मी 3 पानं तोडली आणि अगदी फ्रेश लीफ आहेत ते. आणि हे छान पुसून पण घेतली आणि नंतर त्याची देठ पण काढून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता इथं मी पूर्ण प्रिपरेशन करून घेतलेली आहे. हे मोदक अगदी इझी आहेत बनवायला आणि टेस्टला अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी बनली ती. तर सगळ्यात पहिले आपण स्टफिंग बनवून घेऊयात. तर त्यासाठी मी एका प्लेटमध्ये इथे 1 चमचा गुलकंद घेतला आहे. त्यानंतर ह्या सर्व कलरच्या टुटी फ्रुटी माझ्याकडे आहेत, त्या मी प्रत्येकी 1-1 चमचा ॲड करते. तुम्ही पाहू शकता. नंतर मला आणखी वाटलं थोडंसं कमी पडतंय म्हणून मी आणखीन अर्धा स्पून ॲड केल्या. पण पहिलंच मेजरमेंट योग्य होतं असं मला नंतर पूर्ण रेसिपी झाल्यावर वाटलं. ठीक आहे, थोडंसं कमी जास्त प्रमाण होणार, इट्स ओके. तर नंतर हे मी जे घेतलेलं आहे तर तो जो आहे मसाला तो आपण जेवणानंतर खातो, म्हणजे त्यामध्ये काही स्प्रिंकलर्स, बडीशोप, धना डाळ असं ॲड आहे. तो मसाला तो टाकल्यावर इतर काही टाकायची गरज नाही. तरी पण मी थोडंफार प्रमाणात वरून बडीशोप, धना डाळ आणि थोडेसे स्प्रिंकलर्स ॲड केलेले आहेत रेड कलरचे. आता हे जे बनवलेलं स्टफिंग आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मला थोडंसं गुलकंद कमी वाटत होतं म्हणून मी नंतर आणखीन 1/2 स्पून त्यामध्ये ॲड केलेलं आहे. पण ठीक आहे, एवढं जरी टाकलं तरी पण खूप छान होतात. डबल 1/2 स्पून मी गुलकंद ॲड करून आणखीन डबल त्याला छान मिक्स करून घेतलं, जेणेकरून हा मसाला जो बनलेला आहे तो गुलकंदमुळे एकसंध राहतो आणि छान असा आपल्याला स्टफ करता येतो. त्यानंतर हे छान मिक्स करून घेते मी जसं सगळ्यात पहिल्यांदा म्हणले की या रेसिपीला अजिबात गॅस पेटवायची गरज नाही, त्यामुळेच ही रेसिपी खूप इझी अशी वाटते. तर इथं आता हे सर्व मिक्स करून तर झालेलं आहे. आता ह्यानंतर मी मोदकाचं बाह्य आवरण बनवण्यासाठी घेणार. चला तर मग मोदकाचं कव्हरिंग बनवून घेऊया. त्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी साखर घेतलेली आहे, अगदी चवीप्रमाणे घेतलेली आहे. साखर मी जास्त टाकत नाही आहे कारण त्याचं स्टफिंग पण गोड आहे त्यामुळे. तर इथं साखर मी अगदी चवीप्रमाणेच घेतलेली आहे आणि ही आमच्यासाठी इनफ आहे. 4 चमचे साखर घेतलेली आहे मी. त्यामध्ये हे 3 पानं जी मी तोडून ठेवलेली होती, अगदी फ्रेश लीव्स आहेत ती ह्यामध्ये मी छान तोडून ॲड करते. नंतर फूड कलर ॲड केलेला आहे मी ग्रीन. हा जो ग्रीन कलर आहे मी अगदी थोडासा यूज केलेला आहे कारण मला डार्क ग्रीन कलर नको आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर ॲड करून घ्यायची. आता हे सर्व ॲड केल्याच्या नंतर छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून घेण्यामागचं कारण एवढंच आहे की मोदकाला टेक्स्चर एकदम छान मऊसूत येतं, त्यामुळे हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता बाउलमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि आता ह्यामध्ये थोडंसं दूध ॲड करून ह्याचा घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे. गोळा अगदी घट्ट घ्यायचा आहे जेणेकरून मोदकाला कळ्या छान पडतील. तुम्ही पाहू शकता मी फक्त 4 चमचे दूध ॲड केलं आहे आणि ते आपोआप छान घट्ट बनलेलं आहे. तर इथं आता त्याचा गोळा रेडी आहे आणि कलर पण एकदम मला हवा तसा आलेला आहे, खूप सुंदर आलेला आहे. तर आता मोदकांसाठी गरजेच्या असलेल्या दोन्ही गोष्टी तयार आहेत. आता आपण मोदक बनवून घेऊयात. तर माझ्याकडे एवढे मोदकांसाठीचे साचे होते, तर मी त्यातला हा ऑरेंज कलरचा चूज केला आणि त्यानंतर मग नॉर्मली आपण जसं मोदक बनवतो साच्यातले अगदी तसंच बनवायचं आहे. पण करायचं काय आहे, पहिल्यांदा जो आपण कव्हरिंग बनवून ठेवलेला आहे म्हणजेच डेसिकेटेड कोकोनटचं, ते छान आधी मध्ये लावून घ्यायचं आहे. नंतर भरपूर असं स्टफिंग भरून घ्यायचं आहे. आता स्टफिंग भरून झाल्याच्या नंतर थोडंसं कव्हरिंग फिल करून छान प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर
मोदकचा साचा ओपन करून मोदक साईडला काढून घ्यायचा आहे. असे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. इथं तुम्ही पाहू शकता, मी इथं फास्टमध्ये पण दाखवते की कसं केलेलं आहे ते. अगदी इझिली मोदक रिमूव्ह होतात त्यामुळं काहीही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे मोदक चवीला पण अतिशय अप्रतिम लागतात. तर इथं मी सर्व मोदक बनवून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. तुम्ही पण हे मोदक नक्की घरी ट्राय करा. यावर्षीच्या बाप्पाला नक्की याचा प्रसाद दाखवा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे मोदक कसे वाटले ते. त्यानंतर आता हे मी सर्व मोदक रिमूव्ह करून घेणार आहे आणि एका साईडला डिशमध्ये ठेवणार आहे. मी हे मोदक फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये 8 दिवसासाठी स्टोअर करून ठेवणार आहे. याला काहीच होणार नाही, अगदी टिकतात हे मोदक. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर मोदक तयार झालेले आहेत आणि टेस्टला पण हे तेवढे सुंदर आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि हो, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एन्जॉय आणि बाय.